याच्या पुढची स्टेज काय असणार आहे, आपल्याला टेंडरिंगला जायचं आहे. तर आपल्या टेंडरच्या नॉर्म्स काय असणार आहेत ते साधारण मी तुम्हाला या ठिकाणी लावा नसला आहे. टेंडर्स आपल्याला आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपला जो प्रोजेक्ट आहे हा जवळपास 600 ते 650 कोटीचा प्रोजेक्ट आहे. त्यामुळं आपल्याला इथं काल उगवलेले नवीन बिल्डर्स किंवा हा माझं एवढं एवढं आहे मी इकडे 50 फ्लॅट केलेत 100 फ्लॅट केलेत असा बिल्डर बिलकुल आपल्याला चालणार नाही. आपल्याला हेल्दी आणि वेल्दी डेव्हलपर्स इथं लागणार आहे. त्यामुळे आपल्याला नॉर्मसुद्धा तसेच ठेवावे लागणार आहेत, लक्षात घ्या. नाहीतर ऑफर काहीच्या काहीच देतील, आपल्याला घरातून बाहेर काढतील, परत आणतील का नाही भाडे गेलं आणि सगळंच गेलं. त्यामुळे असं नको आहे आपल्याला. बिल्डर आपण पेपरला जाहीर नोटीस देणार आहोत, त्याच्यात काही चेंज नाही. जो गव्हर्नमेंटचा सेक्शन 79A ऑफ MCS ॲक्ट 1960 जो तुम्हाला मी डे 1 पासून सांगत आलो आहे, त्याच्यामध्ये जे गाईडलाईन्स आहेत, ज्या तरतुदी आहेत त्या तंतोतंत पालन करून आपण हे पुढचं काम करणार आहोत. कुठंही आपण कुठलाही लॉ ब्रेक करणार नाही आहोत. कुणी किती काही म्हटलं तरी शॉर्टकट हा घातक आहे, शॉर्टकट आपण कधीच मारणार नाही आहोत. जे काही डिरेक्टिव्ज आहेत गव्हर्नमेंटचे त्या पद्धतीने आता याच्या पुढची स्टेज असणार आहे की टेंडरिंग. मग टेंडरिंगला आपण पेपरला जाहीर नोटीस देणार आहोत आणि जाहीर नोटीस दिल्यानंतर आपले क्रायटेरिया जे बिल्डरला फिक्स करणार आहोत ते साधारण रफली एक क्रायटेरिया आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही सुचवू शकता, ह्याच्यात कमी करा प्लस करा जे काय असेल ते तुम्ही एकदा गो अहेड दिल्यानंतरच हे टेंडर फ्लोट होणार आहे. त्यामुळे क्रायटेरिया साधारण आपण सुरुवातीला हे पहा. आता याच्यामध्ये आपण पहिलं टेंडर फी, तर साधारण आपण टेंडर फी 1 लाख रुपये ठेवायचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही सांगा, हे कमिटीचं आमचं डिस्कशन झालं आहे, पण तुम्ही म्हणले नाही 1 लाख नको 50 घ्या 2 लाख घ्या, तर हा आपला निर्णय. पण 1 लाख इज रिजनेबल. एवढा मोठा कॅम्पस आहे, 1 लाख रुपये